बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर या ठिकाणी आहे आणि ग्रामस्थ वगैरे जमा झालेले आहेत। नदीच्या पुलावर आहेत। गेल्या 2 महिन्यापासून खरं तर हा पूल पाण्यामुळे बंद होता आणि खरं तर हा पूल आता मुरुम वगैरे टाकून चालू वगैरे केलेला आहे ग्रामस्थांनी। आणि काही ग्रामस्थ आहेत, काय सांगाल सर, कशामुळे हे पूल वगैरे बंद होता, काय सांगताल? नदीच्या पाण्यामुळे मेखरी नदीवर भला मोठा पूर आला होता आणि महापूर आला होता आणि या गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि ह्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं। गेली 1.5 महिने झाले या लोकांना दळणवळणचं साधन आणि कामाला जाण्याची, कंपनीत जाण्याच्या मुलांना, परत डॉक्टर शाळेत जाण्याच्या मुलांना आणि डॉक्टरला, मजुरांना, डॉक्टर म्हणजे दवाखान्यात नेणाऱ्या मुलांना या पुलावरून जाता येत नव्हतं आणि हा पूल शासनाने तात्काळ मंजूर करावा, आरसीसी पूल मंजूर करावा अशी माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे का, किंवा आम्ही आंदोलन उभा करू याच्यासाठी आणि आमरण उपोषण करू जर शासनाने याकडे लक्ष नाही दिलं तर। अजितदादा खरं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांना काय विनंती करताल? माननीय पालकमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि पालकत्व या नात्याने आमच्या नांदूर गावाकडे तुमचं कधी लक्ष जाणार आहे? मी ॲडव्होकेट संभाजी दहातोंडे ही कळतीने आपल्याला विनंती करतो की या नांदूर गावचा पूल हा होणं गरजेचं आहे आणि हा आरसीसी पुलाचा प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि ह्या महापुरामध्ये या नांदूर गावला मोठा फटका बसलाय आणि या नदीवरचा पूल होणं अत्यंत गरजेचं आहे। चांदवीच्या मालापासून तर थेट मेखरी नदीपर्यंत आणि या नदीचं पाणी वाहत जातं आणि या नदीवरून आता सध्याला सुद्धा शाळेच्या मुलं वाहतूक करू शकत नाहीत। आता सध्याला सुद्धा बारकाले छोटे मुलं वाहून जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे। तरी माझी पालकमंत्री महोदयाला विनंती आहे की या पुलाकडे तात्काळ लक्ष देऊन हा नांदूर गावचा पूल लवकरात लवकर मंजूर करावा अशी माझी विनंती आहे। काय सांगताल बाबा? एक तर अजितदादा पालकमंत्री आहेत, जी सरकारने जी काही मदत केली होती, शेत जमीन वगैरे ज्यांची वाहून गेली, त्यांना फार हेक्टरी काहीतरी 28,000 रुपये वगैरे काढलेली आहे। काढलेत का नाही काढलेत? अजून कुठे भेटलेत? मिळलेत कुठं? अजून मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना। नाले तुटले, सारे बांधारे तुटलेत, मशानभूमी तुटली, रस्ते तुटलेत। 2 महिने झाले रस्त्याने जाता येत नाही। घरी मी राहतो शेतात, जाता येत नाही, येता येत नाही। मोटरसायकल नाही, सायकल नाही, पाय जावं लागतंय वावराने, इकडून तिकडून चिखलातून। काय सांगताल? एक तर खरं तर शेतकऱ्यावर भरपूर नुकसान वगैरे झालं। सांगतो ना, मी आज नांदूर गावातील या अतिवृष्टीची पाणी करण्यासाठी माझे काही सहकार्याबरोबर ह्या गावामध्ये आता मी आलेलो आहे। अगदी थोडक्यात हां, आणि माझ्या असं निदर्शनात आलं आहे की त्यांचा पिढ्याचा जो प्रश्न आहे की तो मेखरी धरणावरचा पूल, असंख्य वाहतूक ह्या पुलावरची असते। आमच्या पिंपळा गटातील, जिल्हा परिषद गटातील सगळी वाहतूक नांदूर मार्गे आष्टी तालुक्यातील या शहरामध्ये जाण्यासाठी आहे, परंतु हा पूल अतिशय धोक्याच्या परिस्थितीमध्ये वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ही वाहतूक या ठिकाणची बंद झालेली आहे। माझी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना अशी कळकळीची विनंती आहे की ज्या पुलावरून आमची वाहतूक होते त्या पुलाला खऱ्या अर्थाने आरसीसी स्ट्रक्चर देऊन मोठा पूल करण्यात यावा आणि शेतकऱ्याला, या भागातील, ग्रामीण भागातील लोकांना न्याय देण्याची विनंती करतो। त्याचबरोबर पंचनामे होत असताना सरसकट पंचनामे झाले पाहिजेत। हा अमक्याचा तमक्याचा असं काही न होता सर्वसामान्य घटक, शेवटचा घटक याच्यापर्यंत हा न्याय मिळाला पाहिजे। रोजगार हमीच्या माध्यमातून काही लोकांचे घरं वाहून गेले, त्यांना सुद्धा मदत या शासनाने दिली पाहिजे, अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। काय सांगताल? एकीकडे निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणून, पण ह्या पावसाने शेतकऱ्याचं भरपूर नुकसान केलं। काय सांगताल? या पावसाने सगळे शेती कडून गेली, सोयाबीनचं नुकसान झालं, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, सगळं म्हणजे शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला काही राहिलेलं नाही। 7-12 कोरा करू म्हणले होते, त्या बाबतीत काय सांगताल? 7-12 सरकार आता येतं बोललेले ते करू म्हणून।
काय सांगताल? भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांचा अवकाळी पाऊस आधी खूप लय झाला आणि नंतर मध्ये बिलकुल पाऊस झाला नाही आणि नंतर पावसाने इतका धुमाकूळ घातला आपला मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्हा इतकं म्हणजे जवळजवळ शेती आहेत ना, शेत्या माती सकट सगळ्या शेती वाहून गेल्या बेघर झाले लोक आणि त्या शेतकऱ्यांना जे शेतकरी निव्वळ शेतकरी कारण शेती देत त्यांचं इतकं अवघड झालं. शेती वाहून गेली, पीक वाहून गेलं. त्यांनी करायचंय काय, खायचं काय, इतकं ज्याचा साईड बिझनेस त्याचं ठीक आहे. पण आज आता गव्हर्नमेंटने यांचा ना लवकरात लवकर विचार केला पाहिजे. यांना इतकं म्हणजे त्यांची नुकसानीची भरपाई दिली पाहिजे. कारण त्यांचं आता जे शेजारी गावागावाले देतो शेजारी पाहतात त्यांना अक्षरशः अन्न भेटत नाही. मग शेजार पाजार त्यांच्या रोजगारासाठी काहीतरी खायला प्यायला देतात. इतकी अवघड सरकार असं म्हणलं होतं इलेक्शनच्या काळामध्ये की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणलं होतं. हा ना, मग शेतकऱ्याचा कोरा म्हणले ना ते. आता ते 11 त्यांचे जवळ 12-13 महिने झालेत ते म्हणतात करू, पण त्यांनी लवकरात लवकर केला पाहिजे ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.